Hello, once again I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIET. In last lecture, we studied the lathe. The point number 5.2 we covered in the last lecture, that is the lathe. We covered all the points related to the lathe. In today's lecture, we'll see the drilling machine. It is the second machine or the second point of this chapter, that is the drilling machine. So in today's lecture, we'll see the major parts of the bench drilling machine with block diagram and operations performed on the drilling machine, that which are the drilling, boring, ramming and tapping with their diagrams. So let's start. So first one is the drilling. The drilling machine is one of the most important machine tools in the workshop. It was primarily designed to originate a hole, but it can perform number of similar operation. लेथ मशीन जे होतं आता आपण मागच्या वेळी बघितलं ते मशीनिंग साठी यूज केलं जातं, पण पर्टिक्युलरली होल्स साठी हे ड्रिल मशीन यूज केलं जातं. तर तुम्ही घरामध्ये बघितले आहेत, घरामध्ये भिंत असतील किंवा लाकडामध्ये किंवा कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये होल पाडायचं असेल, तुम्ही ड्रिल मशीन वापरताय. इट इज अ पोर्टेबल ड्रिल मशीन. हे तुम्ही कुठेही घेऊ शकताय, ते पोर्टेबल ड्रिलिंग मशीन आहे. पण आपल्या इंडस्ट्रीसाठी जे लागतं ते आहे हे बेंच ड्रिलिंग मशीन. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. मल्टिपल स्पिंडल आहेत, गँग ड्रिलिंग मशीन, म्हणजे जिथं मास प्रोडक्शन आहे तिथं मल्टिपल स्पिंडल किंवा गँग ड्रिलिंग मशीन वापरलं जातं. तर आपण सुरुवातीला बघायचं आहे बेंच ड्रिलिंग मशीन. तर ड्रिलिंग मशीनचा मेन पर्पज काय? टू क्रिएट अ होल ऑन वर्कपीस और एनी अदर जॉब और एनीवेअर. हे तुम्हाला भिंतीमध्ये करायचं आहे, कुठं करायचं आहे, ते होल क्रिएट करायसाठी ड्रिलिंग मशीनचा यूज केला जायचा सुरुवातीला. इट वॉज इट्स प्रायमरी ऍप्लिकेशन. पण त्याचबरोबर ह्याचं मल्टिपल यूज म्हणजे बोरिंगसाठी, ड्रिलिंगसाठी, रेमिंगसाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन सुद्धा आपण यावर परफॉर्म करतोय. So this is the layout or this is the block diagram of the bench drilling machine. तर आता यामध्ये काय काय मेन आहे तो बेस टेबल आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे की ह्या बेसवरच ह्या सगळ्याचं बॅलन्सिंग डिपेंड आहे. त्यामुळे बेस प्रॉपर पाहिजे, रिजिड पाहिजे. हा बेस जो आहे एकतर तुम्ही टेबलवर ठेवलेला असाल किंवा डायरेक्टली जमिनीवर माउंट केला असणार आहे. तर हा रिजिड पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून ह्याचं बॅलन्सिंग प्रॉपर झालं पाहिजे. की तर हा बेंचवर हे सगळे ऍप्लिकेशन जे वेगवेगळे पार्ट्स आहेत तुम्ही अटॅच केले, त्यानंतर हेतून क्रॅक गेलं की असं होऊन चालणार नाहीये. त्यानंतर सेकंड त्याला अटॅचमेंट आहे कॉलमची आहे. तर हे दोन मेन पार्ट आले, बेसिक स्ट्रक्चर झाले ह्या पूर्ण मशीनचे. एक तर बेस, जो बेस ह्या पूर्ण सपोर्ट सिस्टीमला सपोर्ट करतो, आणि कॉलम हा ह्या बेसवर अटॅच आहे 90 डिग्री मध्ये, आणि त्याच्यावर सगळे मोटर वगैरे जे सगळे स्पिंडल्स वगैरे मेन पार्ट आहे ड्रिलिंगचे ते त्यावर त्या कॉलमवर अटॅच आहेत. त्यानंतर कॉलमवर नंतर आहे हा रेग्युलर वर्क टेबल. जर लोअर टेबल दिसतोय हा वर्क टेबल, ह्यावर इथे तुम्हाला काय ठेवायचं आहे, इथे तुम्हाला जॉब ठेवायचा आहे. म्हणजे हा शब्द तुमचा असा हा इथं जॉब असणार आहे. हा तुम्ही इथं जॉब ठेवलाय. त्यानंतर वर्क टेबल झाला हा. त्यानंतर हे टेबल क्लॅम्प. ही क्लॅम्प जर अशी या साईडला आली तर ते काय होणार आहे, हा क्लॅम्प लूज होणार आहे आणि टेबलची डाऊनवर्ड आणि अपवर्ड मुवमेंट जी आहे ती तुम्हाला ह्या क्लॅम्पमुळे करता येते. डिपेंडिंग ऑन युअर साईज ऑफ धिस जॉब. ह्या जॉबच्या साईजवर तुम्हाला टेबल जो आहे तो टेबल वर खाली करायचा आहे. तर ह्या क्लॅम्पच्या मदतीनं करता येते. त्यानंतर आहे पुढचं चक. चकला हे जे दिसतंय या चकवर इथं ड्रिलिंगचं टूल जे असणार आहे ते इथं माउंट केलेलं असणार आहे. या चकवर इथं ड्रिलिंगचं टूल माउंट केलेलं असणार आहे. त्यानंतर इथं जे दिसतंय स्पिंडल क्लॅम्प, हे जे स्पिंडल आहे हे वर खाली करायचं क्लॅम्प साठी हे स्पिंडल क्लॅम्प आहे. हे जे व्हील दिसतंय किंवा हुड फीड जे आहे ह्या जसं हा जो रॉड आहे हा जसं तुम्ही खाली कराल, जसं रोटेट कराल तसं हा स्पिंडल काय होणार आहे, स्पिंडल सुद्धा खाली मूव्ह होणार आहे आणि ज्या खालच्या वर्क टेबलमध्ये तुम्ही ड्रिल करणार आहे. ठीक आहे. जसं तुम्ही हा जो फीड आहे किंवा हॉर्न फीड आहे किंवा त्याला व्हील पण असतं, व्हील जसं तुम्ही खाली रोटेट कराल, खाली रोटेट केल्यामुळे काय होणार आहे, हे स्पिंडल खाली मूव्ह होणार आहे. खाली मूव्ह झाल्यानंतर इथं जे ड्रिलिंग टूल आहे हा स्पिंडल कंटिन्युअसली रोटेट होत असणार आहे. तर तो ह्या वर्कमध्ये किंवा जॉबमध्ये होल क्रिएट करेल किंवा ड्रिलिंग करेल. ठीक आहे. हे स्पिंडल आहे, चक आहे, स्पिंडल क्लॅम्प आहे. त्यानंतर हे महत्वाचा पार्ट आहे, हा तुमचा मोटर.
हा ड्राईव्ह देतोय, ह्या मोटर थ्रू, ह्या बेल्ट ड्राईव्ह थ्रू तुमच्या ह्या स्पिंडलला ड्राईव्ह मिळतोय. स्पिंडल फिरते, स्पिंडल फिरले की ही चक फिरतोय, चक फिरले की तुमचं जे तुमचं टूल आहे टूल फिरणार आहे. आणि जसं तुम्ही या हॉर्न फीडनी तुम्ही जसं रोटेट कराल तो ह्या वर्क पीस मध्ये होल क्रिएट करतोय. सो दिस इज द बेसिक बेंच ड्रिलिंग मशीन. काय काय मेन पार्ट, तर बेस टेबल, त्यावर आहे हा कॉलम, कॉलमवर हा जो खालचा आहे तो रेग्युलर वर्क टेबल, ह्या टेबल क्लॅम्पने ऍडजस्ट करता येते. वर खाली तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला ऍडजस्ट करता येईल. ह्या डिपेंड ऑन धिस वर्क. त्यानंतर ही मोटर आहे, मोटर ह्या स्पिंडलला बेल्ट थ्रू ड्राईव्ह देते. हे गार्ड आहे, म्हणजे कोणाला लागू नये, इजा पोचू नये म्हणजे सेफ्टी गार्ड आहे. त्यानंतर जसं हे मोटर रोटेट होईल, बेल्ट थ्रू ह्या स्पिंडलला पॉवर आली, हा रोटेट झाला, स्पिंडल रोटेट झाल्यामुळे चक रोटेट झाला, चक रोटेट झाल्यामुळे इथं तुमचं ड्रिलिंग टूल जे आहे ते रोटेट झालं आणि खालच्या वर्कपीस मध्ये तुमचं होल क्रिएट होत आहे. हा हॉर्न फीड जे आहे किंवा हे जे व्हील आहे कशासाठी आहे, तर हे स्पिंडल वर खाली करण्यासाठी. स्पिंडल तुम्हाला वर खाली करायचं आहे, जेव्हा तुम्हाला होल क्रिएट करायचा आहे जेव्हा हा फिरत असणार आहे तेव्हा स्पिंडल तुम्हाला खाली फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर हा वर्कपीस मध्ये होल क्रिएट करेल. सो दिस इज द बेंच टेबल और बेंच ड्रिलिंग मशीन. या रिलेटेड एक व्हिडिओ तो आपण बघून घ्या. This is the bench drilling machine. Drilling machine is a machine tool designed for drilling holes in a metal or anything wood. आता इथे दिसते तुम्हाला, हा काय आहे, हा बेस टेबल आहे, कॉलम आहे, हा तुमचा वर्क टेबल आहे, हा वर्क ह्यावर अटॅच केलेला आहे. त्यानंतर हे क्लॅम्प आहे जेणेकरून हे तुम्ही वर्क टेबल वर खाली करू शकताय. हा होल्ड फीड आहे जेणेकरून जसं हा तुम्ही रोटेट कराल हे स्पिंडल खाली येणार आहे. हा चक आहे, चक खाली येणार आहे आणि टूल ह्यामध्ये तुमचं इन्सर्ट होणार आणि ते होल क्रिएट करणार आहे. इथं मोटर आहे, मोटर थ्रू हे ड्राईव्ह तुम्हाला मिळतोय. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड व्हर्सेटाईल मशीन टूल इन द वर्कशॉप. हे आपण बघितलंय आत्ताच. वर्किंग ऑफ द ड्रिलिंग मशीन. हँड फीड लिव्हर, तो फीड तुम्हाला मिळणार आहे खाली जसं रोटेट कराल. देन ड्रिल बीट आहे, टूल आहे, हा वर्कपीस आहे. दिसतंय हा जसं फीड लिव्हर जशी तुम्ही रोटेट कराल तसं हा स्पिंडल काय होतोय खाली मूव्ह होतोय. स्पिंडल खाली मूव्ह झालं तसं चक खाली मूव्ह होतोय आणि हा बीट मूव्ह झाला आणि ह्यामध्ये होल क्रिएट होणार आहे. स्पिंडल आला खाली, होल क्रिएट झालं. ड्रिलिंग इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग होल ऑन द वर्कपीस बाय युझिंग रोटेटिंग कटर कॉल्ड ड्रिल. ह्याला म्हणायचं रोटेटिंग कटर. हे मेन ड्रिल झालं तुमचं. इज द ड्रिलिंग नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर जस्ट बघून घ्या, या पार्ट्सना नावं दिलेली आहेत काय ना काय. टँक हा तुमच्या चक मध्ये जाणार आहे. शँक हा सुद्धा तुमच्या चक मध्ये असतोय. नेक, त्यानंतर हिल. फ्लुइड लेंथ म्हणजे काय, तेवढा तुमचा पार्ट इन्सर्ट तुम्ही करू शकताय. जो वर्क आहे तेवढा तुम्ही पार्ट इन्सर्ट करू शकताय. ठीक आहे. सो दॅट इज द portable, or sorry, not a portable, it is the bench drilling machine. Okay, the basic purpose of the drilling machine to drill the cylindrical hole in work piece, metallic or non metallic depend, म्हणजे मेटॅलिक सुद्धा असू शकते, नॉन मेटॅलिक सुद्धा असू शकते, वूड असेल, डिपेंड्स जे आहे त्यावर तुम्हाला होल क्रिएट करायचा आहे. द होल आर कट आउट ऑफ द मटेरियल विथ द कटिंग टूल विच इज नोन ॲज द ड्रिल. जे ड्रिल बीट आहे त्याने हे होल क्रिएट केलं जात आहे. The drill is fixed in rotating spindle and can be fed towards the workpiece. या रोटेटिंग स्पिंडल मध्ये ड्रिल बसवलेला आहे आणि हे खाली तुमच्या वर्कपीस मध्ये असं मूव्ह केलेलं आहे. हा जसा फीड जसा तुम्ही रोटेट कराल तसे स्पिंडल खाली येईल आणि हे वर्कपीस मध्ये मूव्ह केलं जातं. The speed of the spindle and the feed can be adjusted according to the workpiece. तुमच्या वर्कपीसवर किती वर्कपीसची स्ट्रेंथ आहे त्यावर तुमचं स्पीड आणि फीड जे आहे ते ठरत आहे. त्यानंतर आहे ड्रिलिंग ऑपरेशन. कुठले कुठले ड्रिलिंग ऑपरेशन आपण करतोय, तर मेन पहिला आहे ड्रिलिंग. इट इज द ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग सर्क्युलर होल इन अ वर्कपीस बाय फोर्सिंग ड्रिल अगेन्स्ट इट. ठीक आहे, हे ड्रिल दिसतंय, हा वर तुमचा वर्क आहे. वर्क हा स्टेशनरी असणार आहे. हा तुमच्या इथं
टेबलवर बसवलेला असणार आहे. हा वर्क हा तुमचा स्टेशनरी आहे, त्यावर हा तुमचा वर्क बसवलेला आहे. हा इथं क्लॅम्प वगैरे केलेला असणार आहे, क्लॅम्पिंग टूल वापरून क्लॅम्प केलेला असेल किंवा या साईडनं तुम्हाला इथं क्लॅम्प बसवलेला असेल. त्यानंतर हे ड्रिल जसं तुम्ही फीड रोटेट कराल तसा ड्रिल बीट काय येणार आहे, खाली येणार आहे आणि तुमच्या वर्कपीसमध्ये होल क्रिएट करणार. सो दिस इज द बेसिक ड्रिलिंग ऑपरेशन. त्यानंतर बोरिंग म्हणजे काय, इट इज द ऑपरेशन ऑफ एनलार्जिंग अ होल दॅट हॅज ऑलरेडी बीन ड्रिल्ड बाय सिंगल पॉइंट टूल सो ॲज टू मेक इट ट्रू टू रिक्वायर्ड साईज. म्हणजे काय, तर बोरिंग म्हणजे काय, तर ऑलरेडी हे होल होतं. आता हे होल दिसतंय, हे ऑलरेडी होल आहे. हे जे आहे हे आधीचं होल आहे. पण बोरिंग मध्ये काय करतोय, ह्या टूल वापरून आपण काय करतोय की हा होल एनलार्ज करतोय. दिसतंय हा ओरिजिनल होल आहे आणि हा आपण नंतर एनलार्ज करतोय. हा जो डायमीटर दिसतो हा नंतर एनलार्ज केलेला आहे. तर एवढा डायमीटर एनलार्ज करायसाठी जे टूल वापरलं जातं, डायमीटर ऑलरेडी जे आहे होल आहे ते आपण एनलार्ज करायसाठी जे टूल वापरलं जातं त्याला आपण किंवा प्रोसेस केली जाते त्याला म्हणायचं बोरिंग. त्यानंतर आहे रेमिंग. रेमिंग इथे दिसतंय रेमिंग. This is the reaming. So reaming is the operation of slightly enlarging a machine hole to proper size with smooth finish. The reamer is an accurate tool and is not designed to remove much metal. The reaming allowance is usually 0.2 mm only. म्हणजे बोरिंग मध्ये सुद्धा तुम्ही होल एनलार्ज करत होता. बोरिंग प्रोसेस मध्ये, ह्या प्रोसेस मध्ये सुद्धा तुम्ही होल जे आहे ते एनलार्ज करत होता. बट ॲज कम्पेअर्ड टू द बोरिंग, रेमिंग इज द ॲक्युरेट प्रोसेस. ही जी रेमिंग प्रोसेस जी आहे ती ॲक्युरेट प्रोसेस आहे आणि ह्याचा जो टॉलरन्स आहे तो फक्त 0.2 mm चा आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला जो सरफेस फिनिश मिळणार आहे आउटरचा, हा सरफेस फिनिश सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, चांगला मिळणार आहे. सो रेमिंग इज द सिमिलर टू द बोरिंग. यामध्ये काय जास्त मटेरियल रिमूव्ह केलं जात नाही, थोडंसं होल एनलार्ज केलं जातं. बट द सरफेस फिनिश वी गेट इज ॲक्युरेट अँड स्मूथ इन केस ऑफ द रेमिंग. त्यानंतर आहे टॅपिंग. It is an operation of producing internal threads in hole by means of a tool called tap. दिसतंय हे टॅपिंग, हे ऑलरेडी होल आहे आणि होल मध्ये हे टॅप जसं तुम्ही फिरवाल तसं इंटरनल थ्रेड क्रिएट केले जातात विथ द हेल्प ऑफ धिस टॅपिंग टूल. हे टॅपिंग टूलच्या साह्यानं ऑलरेडी होल असणार आहे आणि होल मध्ये इंटरनल थ्रेड क्रिएट करण्याचं काम जे आहे टॅपिंग टूल करत आहे. सो दिस इज द टॅपिंग प्रोसेस. हे जे सगळे टूल्स दिसतात हे सगळे टूल्स कशामध्ये बसवलेले असणार आहेत, हे सगळे टूल्स आहेत हे ह्या स्पिंडल मध्ये आणि ह्या चक मध्येच माउंट केलेले असणार. यासाठी वेगळा अटॅचमेंट असणार आहे, तर ह्या चक मध्येच हे आपण टूल्स वेगवेगळे माउंट करतोय. टॅपिंग नंतर आहे काउंटर बोरिंग आणि स्पॉट फेसिंग. द काउंटर बोरिंग इट इज अन ऑपरेशन ऑफ एनलार्जिंग माउथ ऑफ ड्रिल होल टू सेट बोल्ट हेड अँड नट्स. तर काउंटर बोरिंग आणि काउंटर श्रिंकिंग हे बऱ्यापैकी सेम आहेत. तर हे कशासाठी केलं जातं, आता ऑलरेडी एक इथं होल होता, आधीचं होल तुमचं आपलं एवढंच होतं, हे एवढंच होल होतं. आता समजा ह्यामध्ये नट बसवला, नट जो आहे किंवा बोल्ट आहे, बोल्टचं खालचा जो पोर्शन असतो, बोल्टचा तुमचा जनरली कसा आहे, असा बोल्ट येतोय, बरोबर आहे, हा असा बोल्ट येतोय. तर हा जर बोल्ट ह्यामध्ये बसवायचा झाला तर हा जो पोर्शन आहे हा तुमचा आतमध्ये गेला आणि त्यानंतर काय होणार आहे, हा बोल्टचा वरचा हेड इथं वर राहणार आहे. मग तुम्हाला ते फिनिश मिळणार आहे का नाही मिळणार. मग त्यासाठीच काउंटर बोरिंगनं काय केलं जातं, हा एवढ्या पोर्शनचं जे मटेरियल आहे ते रिमूव्ह केलं जातं, जेणेकरून आता काय होणार आहे, हा नट तुमचा इथं प्रॉपरली बसणार आहे. हा नट तुमचा जो आहे तो इथं प्रॉपरली बसणार आहे. आता इथं तुमचा हा नट प्रॉपरली बसू शकतोय. ठीक आहे, तर त्यासाठी हे काउंटर बोरिंग. आणि सेम इथं जे स्क्रू वगैरे असतात, स्क्रूचे व्ही शेप मध्ये वगैरे असतात तुमचे स्क्रूचे जे वरचे हेड्स आहेत ते, त्यासाठी हे काउंटर श्रिंकिंग. त्यामध्ये फक्त हे 90 डिग्री मध्ये हे अँगल मध्ये येते. त्यानंतर आहे स्पॉट फेसिंग. स्पॉट फेसिंग म्हणजे काय, जो वरचा जो पार्ट आहे त्याला फिनिशिंग करायचं काम हे स्पॉट फेसिंगने केलं जातं. दिस इज ऑल्सो द बोरिंग, दिस इज ऑल्सो द ड्रिलिंग मशीन ऍप्लिकेशन. स्पॉट फेसिंग जे फेसिंग जे आहे या मशीनचं जेव्हा किंवा हा जॉबचं फेसिंग करायचं काम हे ह्या स्पॉट फेसिंग टूलनं केलं जातं. ड्रिल विथ द मल्टिपल डायमीटर्स वेगवेगळे ऑपरेशन, रिलेटेड ड्रिलिंग ऑपरेशन, ड्रिल विथ द मल्टिपल ड्रिलिंग ऑपरेशन, ड्रिल विथ मल्टिपल ड्रिल, काउंटर श्रिंक अँड काउंटर बोर. हे जे दिसतंय काउंटर बोर आणि हे काउंटर श्रिंक. त्यानंतर ड्रिल अँड काउंटर श्रिंक.
ड्रिल विथ काउंटर स्ट्रिंग दिसतंय, काउंटर स्ट्रिंग, ड्रिल विथ काउंटर बोर. ह्या काउंटर बोरनं तुम्हाला हे असं मिळणार आहे. ह्याचं ॲप्लिकेशन हे आहे, ह्याचं ॲप्लिकेशन हे आहे. त्यानंतर ड्रिल विथ चॅम्फर, हे तुम्ही काउंटर स्ट्रिंगनं सुद्धा तुम्हाला मिळू शकतंय. ड्रिल विथ काउंटर स्ट्रिंग अँड काउंटर बोर, ह्या दोन्हीचं ॲप्लिकेशन हे दिसतं. सो दीज आर द व्हेरियस ऑपरेशन्स विच आर परफॉर्म ऑन द ड्रिलिंग मशीन. हे जस्ट नॉमेनक्लेचर आहे ड्रिलिंग टूलचं. मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं तेवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. टाइप्स ऑफ द टूल्स यूज इन द ड्रिलिंग मशीन. रेमर हा अशा टाईपमध्ये येतोय. हँड टॅप, टॅपिंग कशासाठी तर इंटरनल थ्रेड क्रिएट करण्यासाठी हा हँड टॅप आहे. त्यानंतर काउंटर बोर, हा तुमचा नॉर्मल ड्रिलिंग होणार आहे आणि हे काउंटर बोरिंगसाठी आहे. त्यानंतर स्पॉट फेसिंग, हे स्पॉट फेसिंगचं टूल आहे. त्यानंतर काउंटर स्ट्रिंग जे दिसतंय का व्ही शेपमध्ये, हे काउंटर स्ट्रिंग और काउंटर संग ड्रिल आहे. द वर्क होल्डिंग डिव्हाइस ऑन द ड्रिलिंग मशीन, दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. वर्क होल्डिंग डिव्हाइस कुठे बसवलं जातं तर जे इथं आहे हे सुद्धा वर्क होल्डिंग डिव्हाइस इथं महत्वाचं आहे. का सांगा तर जर तुम्ही डायरेक्टली ह्यामध्ये इथं जॉब बसवला, समजा इथं जॉब बसवला, ह्याला काहीच क्लॅम्प केलं नाही, जर तुम्ही ड्रिल करताय तर हा जॉब काय होणार आहे, थोडा इकडे मूव्ह होऊ शकतोय, थोडा इकडे मूव्ह होऊ शकतोय, बरोबर आहे. हा हलणार आहे, जॉब हलणार आहे, तर तुम्हाला प्रॉपर ड्रिल मिळणार नाही. ते ड्रिल एनलार्ज होऊ शकतंय, तिरकं जाऊ शकतंय. तर त्यासाठी इथे वर्क होल्डिंग डिव्हाइस महत्वाचं आहे, जे काय करतंय ह्या जॉबला धरून ठेवू शकतंय. तर ते कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत तर टी बोल्ट अँड क्लॅम्प्स. दॅटली टी बोल्ट आपण यूज करू शकतोय. ड्रिल प्रेस व्हाईस आहे, व्हाईस बसू शकतोय. स्टेप ब्लॉक, व्ही ब्लॉक, वेगवेगळे टाईपचे ब्लॉक्स यूज करू शकतो. अँग्युलर प्लेट अँड ड्रिल जिग्स, हे एवढे ॲप्लिकेशन हे तुम्हाला प्रॅक्टिकली जेव्हा आपण प्रॅक्टिकल होईल त्यावेळी तुम्हाला बघायला मिळतील. हे तुम्ही क्लॅम्पिंग डिव्हाइस म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे. सो विथ धिस major parts of the bench drilling machine is covered. Then operation performed the drilling, that is drilling machine, boring, ramming and tapping. All these points are covered in today's lecture. In next lecture we will see the classification of drilling. So let's have look what we learn in today's lecture. First point we learn is the drilling machine. This is the bench type drilling machine. These are the different parts of the bench type drilling machine. Then drilling operations we studied. This is the drilling operation, basic drilling. This is the boring operation. This is the ramming operation. Ramming is similar to the boring, but the smoothness and surface finish is more in this. Tapping means the internal thread creation. Counter boring and counter shrink is generally used for the nut and bolt fitments. जे नट बोल्ट आपण वापरणार आहे त्याची प्रॉपर फिटमेंट होण्यासाठी काउंटर बोर आणि काउंटर स्ट्रिंग वापरलं जातं. स्पॉट फेसिंगनं जे वरचं स्पॉट असेल तो फिनिश केला जातो. हे वेगवेगळे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतात इथं. त्यानंतर हे टूल आहे, हे वेगवेगळे टूल्स आहेत जे रेमर, हँड लॅप, टॅप, त्यानंतर काउंटर बोरिंग, काउंटर फेसिंग, काउंटर स्ट्रिंग, हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स किंवा हे वेगवेगळे टूल्स जे आहेत ते इथं वापरले जातात. तर हे लेक्चर संपायच्या आधी मी एकदा तुमच्यासाठी एक व्हिडिओ प्ले करतोय, तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ झाला की आजचं लेक्चर संपून जाईल. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी एक हिंदीमध्ये व्हिडिओ आहे. ड्रिलिंगचं जे आत्ता आपण बघितलं बेंच ड्रिलिंग मशीन ते पूर्ण त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. वर्किंग विथ त्याचं वर्किंग सुद्धा त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यामध्ये परत तुमची कन्सेप्ट जी आहे ती पूर्ण क्लिअर होऊन जाईल. सो त्यानंतर हा आपला आजचं सेशन किंवा आजचं लेक्चर जे आहे ते एंड होईल. ओके, थैंक यू. सबसे पहले नीचे होता है बेस. ये जो बेस है ये कास्ट आयरन का हमारा बना होता है क्योंकि इसकी हाई कंप्रेसिव स्ट्रेंथ होती है और गुड वियर रेजिस्टेंस होता है, तो इसलिए इसको कास्ट आयरन का बनाया जाता है ताकि ये पूरी असेंबली को सपोर्ट कर सके और उसकी जो वाइब्रेशंस हैं उनको एब्जॉर्ब कर सके. इस बेस के ऊपर हमारा होता है पिलर. यह पिलर इस बेस के ऊपर मिडल में होता है और यह पिलर हमारा सपोर्ट करता है मोटर और स्पिंडल के हेड को. देखते हैं वो कैसे है. इसके बीच में यहाँ पे होती है स्वाइवल टेबल. ये स्वाइवल टेबल है, ये हमारी टेबल अप और डाउन जा सकती है इस पिलर के ऊपर. ये इसको लॉक करने के लिए है टाइट एक जगह, और ये इसके चारों तरफ घूम भी सकती है.
तो हम इस स्वाइवल टेबल को किसी भी एंगल पे, रोटेशनल एंगल पे या फिर ऊपर नीचे, हम इसको कहीं भी सेट कर सकते हैं जो हमारी रिक्वायरमेंट होगी उसके अकॉर्डिंग। जो ये पिलर है, इसके जो टॉप साइड है, इसके एक तरफ तो होता है हमारे पास मोटर, यहाँ पे मोटर होती है जिसके अंदर शाफ्ट होती है और वो कनेक्ट होती है स्टेप्ड पुली से। स्टेप्ड पुली क्या होती है? जिसके अंदर पुलीज के स्टेप बने होते हैं ताकि हम जो रोटेशनल मोशन है उसको इंक्रीज या डिक्रीज कर सकें। तो ये स्टेप्ड पुली इस शाफ्ट से, मोटर की शाफ्ट से कनेक्ट होती है। इसके दूसरी तरफ होता है स्पिंडल अरेंजमेंट। इसके बीच में यहाँ पे इस हेड के अंदर स्पिंडल होता है। इस स्पिंडल के ऊपर भी स्टेप्ड पुली कनेक्ट होती है। ये हमारी रिवर्स डायरेक्शन में होती है, ऑपोजिट डायरेक्शन में। जैसे ये अगर सीधी है तो ये उल्टी होगी। ये दोनों जो स्टेप्ड पुली हैं, ये वेलोसिटी रेशो को लेने के काम आती है, मोशन को चेंज करने के काम आती है जो अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट होता है। और इस स्पिंडल के नीचे कनेक्ट होता है चक। चक क्या होता है? जो हमारे रिवॉल्विंग कटर को होल्ड करता है और उसको अच्छी तरह से टाइट करके पकड़ के रखता है, तो इसको हम बोलते हैं चक। और इस चक के अंदर होता है ड्रिल बिट। ये जो ड्रिल बिट है, ये हमारा रिवॉल्विंग कटर होता है जो होल क्रिएट करने के काम आता है। इस स्वाइवल टेबल के अंदर यहाँ पे टी स्लॉट बने होते हैं। इनके ऊपर हम कोई भी वाइस, मशीन वाइस इसके ऊपर हम फिट कर सकते हैं, जैसा हमने पिछली मशीन्स में पढ़ा था जो हमारी मिलिंग मशीन थी। तो यहाँ पर इस टेबल के ऊपर हम इसके ऊपर मशीन वाइस को फिट कर सकते हैं, तो इसलिए स्लॉट बने होते हैं। इन दोनों स्टेप्ड पुली के बीच में हमारी एक बेल्ट लगी होती है। ये होता है हमारा हैंड व्हील, जिसकी रोटेशन की हेल्प से हम इस स्पिंडल को ऊपर और नीचे कर सकते हैं। और इन दोनों के बीच में जो बेल्ट होती है वो होती है वी बेल्ट। यहाँ पे हम वी बेल्ट यूज करते हैं। जो इसके अंदर कट होते हैं वो वी शेप के अंदर होते हैं, इसलिए इसको वी बेल्ट बोलते हैं। और जो वी बेल्ट है वो फ्लैट बेल्ट से एफिशिएंट होती है मोशन ट्रांसफर करने में, जिससे इन दोनों पुलिस के बीच में स्लिप नहीं होती। तो स्लिपेज नहीं होगी तो ये आसानी से वर्क कर सकेगी और अच्छी ग्रिप बनेगी दोनों स्टेप्ड पुलिस के अंदर। तो ये थे हमारे मेन पार्ट्स थे जो ड्रिलिंग मशीन के। अब इनके हम मोशन को देख लेते हैं कि किस किस तरह से कौन सा पार्ट वर्क करता है। जो हमारा स्वाइवल टेबल है वो ऊपर और नीचे की तरफ मूव कर सकता है और चारों तरफ ये मूव कर सकता है। तो इसको हम इसकी हैंडल की हेल्प से लॉक कर लेते हैं। तो ये तो है स्वाइवल टेबल ऊपर नीचे, और ये रोटेशनल मोशन किसी भी तरफ जा सकता है, तो हम इसको टाइट कर सकते हैं किसी भी पोजीशन पे। जब हम स्विच को ऑन करते हैं तो हमारी जो मोटर है उसकी शाफ्ट रोटेट करना स्टार्ट कर देती है। इस शाफ्ट से कनेक्ट है हमारी ये स्टेप्ड पुलीज। ये स्टेप्ड पुली इस स्टेप्ड पुली से कनेक्ट है विद द हेल्प ऑफ वी बेल्ट। तो जब ये रोटेट करेगी तो हमारी ये पुली भी रोटेट करेगी। और जो ये स्टेप्ड पुली है ये हमारी कनेक्ट है स्पिंडल से। स्पिंडल हमारा कनेक्ट है चक से और ड्रिल बिट से, तो ये भी रिवॉल्व करना, रोटेट करना स्टार्ट कर देंगे। जैसे ये रिवॉल्व करेंगे तो ये कटर हमारा वर्किंग एक्शन में आ जाएगा और वर्क करना ये स्टार्ट कर देगा। इस हैंड व्हील की हेल्प से हम इसको नीचे और ऊपर की तरफ कर सकते हैं जो हमारा कटर है। तो ये है इसके जो मोशन है। अब इसका इंटरनल मैकेनिज्म देखते हैं कि ये जो जब हम हैंड व्हील को रोटेट करते हैं तो ये ऊपर और नीचे किस तरह से जाता है। ड्राइविंग मैकेनिज्म के अंदर हमारे पास होता है रैक। चक रैक से कनेक्ट होता है और ड्रिल बिट हमारी चक में कनेक्ट होती है। इस रैक के साथ हमारा कनेक्ट होता है पिनियन। पिनियन के ऊपर टीथ कटे होते हैं, रैक के ऊपर भी टीथ कटे होते हैं।
ये दोनों टीथ आपस के अंदर मैश करते हैं। इस पिनियन के ऊपर हमारा हैंड व्हील लगा होता है, जो हम हैंड से ऊपर या नीचे जो उसको रोटेट करते हैं, इस रैक को ऊपर या नीचे करने के हेल्प करता है। तो देखते हैं कैसे काम करता है। जब हमारा हैंड व्हील रोटेट करता है तो ये हमारा जो रैक है वो ऊपर और नीचे की तरफ मूव करता है। तो इस तरह से जो ड्राइविंग मैकेनिज्म है ड्रिलिंग मशीन का वो काम करता है। तो थैंक यू ये वीडियो देखने के लिए।